नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे। अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरं फक्त 5 लाखांपासून सुरू होतील आणि नाशिकमध्ये LIG गटातील घरं 12 लाख तसेच 15 लाख दरम्यान असणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये PMA अंतर्गत नक्षत्रवाडी 15 लाख म्हणजेच 1056 युनिट, आनंद पार्कमध्ये 4 लाख ते 6 लाख रुपये असं 18 युनिट असणार आहेत आणि त्याचे अर्ज म्हणजे 30 जून पासून चालू झालेले आहेत। अंतिम दिनांक 11 ऑगस्ट 2025 राहणार आहे आणि त्याची ड्राफ्ट लिस्ट जी आहे ती 18 ऑगस्ट असणार आहे। फायनल लिस्ट 25 ऑगस्ट पर्यंत असणार आहेत। अर्ज ऑनलाइन housing.mahada.government.in वरती अवेलेबल आहेत। भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याला पत्नी आणि मुलीसाठी दरमहा 4 लाख रुपये भरण्याचा आदेश कोलकाता हायकोर्टाने दिलाय। शमीच्या पत्नी हसीन जहां यांनी केलेल्या खटल्यानंतर निर्णय यामध्ये 50,000 मुलींसाठी आणि 3.5 लाख पत्नीला देय हायकोर्टाने 2020 पासूनची संपूर्ण रक्कम देखील भरण्याचे निर्देश दिलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नवीन ELE म्हणजेच एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सुरू केली आहे आणि योजनेचा उद्देश असा आहे की देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, 3 कोटी युवकांना नोकरी मिळवण्यासाठी मदत उत्पादन करणे, स्टार्टअप, सेवा क्षेत्रात संधी, उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे। रोजगार वर्धन आणि कौशल्य विकासावरती भर दिलाय। नालासोपाऱ्यातील एका बिल्डरने आत्महत्या केली असून त्यामागे पोलीस त्रास आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी असल्याचा आरोप आहे। बिल्डरने सुसाईड नोटमध्ये काही पोलिसांवरती आरोप केलेत। सततच्या धमक्यांमुळे मानसिक त्रास वाढल्याचं नमूद केलंय। तसंच पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। हा प्रकार मुंबई उपनगरातील पोलीस वसाहतीतील विश्वासाला धक्का देणारा आहे। पोस्ट ऑफिसने सिनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम सुरू केली आहे, ज्याचा 8.2% वार्षिक व्याज दिलं जाणार आहे। 60 वर्षांवरील नागरिक पात्र असणार आहेत। 1000 ते 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता। दर तिमाहीला व्याज मिळणार आहे। ATC अंतर्गत कर सवलत आणि 50,000पेक्षा अधिक व्याजदर TDS लागू असणार आहे। कोल्हापूरच्या शिरोली MIDC पोलीस ठाण्यात राजू शेट्टी आणि 400 आंदोलकांवरती गुन्हा दाखल झालाय। शक्तीपीठ एक्सप्रेसवे विरुद्ध जमिनीच्या सर्वेक्षणाला विरोध करत चक्का जाम राजू शेट्टींनी प्रशासनावरती शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप केला आहे। 1 जुलैला कृषी दिनी आंदोलन तीव्र होणार आहे अशी देखील घोषणा करण्यात आली आहे। बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठाचा निर्णय कतोल येथील संत्रा प्रक्रिया कारखाना MAIDC कडे सोपवण्याचे आदेश आलेले आहेत। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण आता निकाली लागले। विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। संत्रा उत्पादनासाठी प्रक्रिया सुविधा मिळणार आहेत आणि त्यामुळे शेतमालाला बाजारपेठ आणि योग्य दर मिळण्यास मदत देखील होणार आहे। नवी मुंबईच्या सीवूड रेल्वे स्थानकावरून एका महिलेनं लेडीज डब्यातील प्रवाशाकडे एक बाळ दिलं आणि ती अचानक पसार झाली आहे। ही घटना पाहून इतर प्रवासी चक्रावले। तातडीने GRP आणि RPF ला माहिती देण्यात आली। बाळ सुरक्षित असून पोलिसांनी त्याला बाल कल्याण समितीकडे सोपवलंय। सदर महिला कोण आहे आणि बाळ तिचंच आहे का नाही याचा तपास देखील सुरू आहे। CCTV फुटेजच्या आधारे पोलीस तपास करतायत। ही घटना अपहरण की इतर काही यावरती देखील अद्याप उत्तर मिळालेलं नाहीये।